नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 ची आज तिसरी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. ती ही अर्धीच पार पडली. पण ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया बिग बॉसने घेतली ना, ती एकदम जबरदस्त आहे. बिग बॉसने आज मस्तपैकी आपल्याच ग्रुपच्या सदस्यांमध्ये मस्तपैकी लावून दिली आणि ही जी काही लावलेली आग आहे ना, ती काही दिवस बिग बॉसच्या घरामध्ये मस्तपैकी पेटत राहणार. आणि आज बिग बॉस सांगत होते ना, की तुम्हाला मी गोल्डन रेशन कार्ड असंच देतो. तुम्हाला काही करावं लागणार नाही. बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला खरंच मानावं लागेल यार. हॅट्स ऑफ. तुम्ही जर पाहत असाल माझा व्हिडिओ तर खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ. फुकट कधीही बिग बॉसच्या घरामध्ये काहीही दिलं जात नाही. आणि आज जे काही फुकट दिलंय ना, त्याचे परिणाम बिग बॉसच्या घरामध्ये या बाकीच्या स्पर्धकांना जबरदस्त भोगावे लागणार आहे. आणि मित्रांनो, आज ज्या पद्धतीने आपलेच ग्रुप मेंबर एकमेकांशी जे काही झगडत भांडत होते ना, तर ही जी आग आहे ना, ती पुढेपर्यंत पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांमध्ये या सगळ्यावर आज आपण बोलणारच आहोत. परंतु मित्रांनो, आज विशालची टोळी टीम फुटताना दिसते. मित्रांनो, काल बिग बॉसच्या घरातनं राधा पाटील मुंबईकर याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. टोळी टीमचा एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेला. आता दुसराही सदस्य त्या टोळी टीम मधनं बाहेर पडतोय का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण रोशन भजनकर हे आपल्या टोळी टीमवरती आणि त्यांनी केलेले जे काही कांड आहे त्याच्यावरती प्रचंड नाराज झाला आणि त्याने ही नाराजी अगदी उघडपणे व्यक्त केली. मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये अंड्यावरनं प्रचंड राडा झाला. अंडे चोरले आणि त्या अंड्यावरनं आज बिग बॉसच्या घरामध्ये भांडण झालं. आणि ते प्रत्येक बिग बॉसच्या सीझन मध्ये होतं. मग ते मराठी असू दे किंवा मग हिंदी असू दे, अंड्यावरनं हे नाराजी नाट्य किंवा मग हे रामायण महाभारत होतच असतं. मी तुम्हाला मित्रांनो खरं सांगतो, हे जे काही बिग बॉसच्या घरातले 17 सदस्य आहेत या सीझनचे, याच्यातील थोडेसे हे बॉडी बिल्डर सोडले, तर बाकी त्यांच्या स्वतःच्या घरात सुद्धा अंडे एवढे खातात का, हा मोठा प्रश्न आहे. या सीझनचं नाही, मी प्रत्येक सीझनचं सांगतो. मी प्रत्येक वेळी जे कोणी कंटेस्टंट येतं ना, ते पहिले अंड्यावरती धावतं. अंडे घ्यायचे, ते लपवत बसायचे आणि मग कधीही करून खायचे. मग हे जे कंटेस्टंट येतात, ते खरंच त्यांच्या रिअल घरामध्ये एवढे अंडे खात असतील का? हा मोठा प्रश्न आहे. चला, याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. पण आज बिग बॉसच्या घरामध्ये अंड्यावरनं प्रचंड राडा पाहायला मिळाला. रोशन भाऊने पूर्ण आपल्या टीमला बॉयकॉट करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न केला. आणि त्याच्या प्रयत्नांना आहे ना, किंवा रोशन भाऊने जो काही निर्णय घेतला त्याला खरंच दाद द्यावी लागेल. त्याचं मी कारण पहिल्यांदा स्पष्ट करतो. आपल्याच ग्रुप मेंबरने, आपल्याच लोकांनी अंडे चोरले हे जेव्हा रोशन भाऊला कळालं, त्यानंतर रोशन भाऊने प्रत्यक्षपणे आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली, की हे मला अजिबात पटलेलं नाहीये. मित्रांनो, मी खरं सांगू का, रोशन भाऊला असे कुठलेही छक्के पंजे नाहीयेत. अगदी व्यवस्थित तो माणूस आहे, अगदी सरळ चालणारा माणूस आहे. या ग्रुपमध्ये तो कसा काय गेला आणि तो कसा का राहतो त्या ग्रुपमध्ये, हे कळत नाहीये. मी माझं वैयक्तिक मत सांगतो. ही जी विशालची टोळी आहे ना, यांच्याकडे छक्के पंजे सगळ्यात जास्त आहेत आणि ते त्याचा प्रत्येक वेळी वापर करतात. तसं रोशन नाहीये. रोशन हा अगदी साधा आहे. आणि मी स्पष्ट सांगतो, की रोशनने आहे ना या ग्रुपमध्ये खेळूच नाही. आता तुम्ही सांगाल मग त्या ग्रुपमध्ये जायला पाहिजे. त्या ग्रुपमध्ये सुद्धा रोशनने जाऊ नये. त्याने स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळावा. रोशन बोलू शकतो, रोशन टास्क खेळू शकतो. बिग बॉसमध्ये जे जे काही करायचं आहे ते सगळं रोशन एकटा करू शकतो. आणि लोकांचा सपोर्ट असा पण रोशनला आहे. त्यामुळे त्यांनी ना इकडे ना तिकडे रोशननी स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, बिग बॉसच्या प्रथेनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आणि आज बिग बॉसच्या घरामध्ये अंड्यावरनं महाभारत पाहायला मिळालं. बिग बॉस प्रत्येक वेळी भरपूर सारे अंडे पाठवून देतात आणि त्यावरनं प्रत्येक वेळी गदारोळ होतो. यावेळी तर फुकट गोल्डन रेशन कार्ड बिग बॉसने दिलं आणि भरपूर सारे अंडे पाठवले. बघा, प्रत्येकाला समान अंडे येतात. आज पण आले होते, पण विशालने अंडी चोरली. पण पहिल्यांदा तो मान्यच करत नव्हता. आता इथे ओमकार स्पष्ट सांगत होता, की मी तुला बघितलं अंडे चोरताना. मान्य करत नाही. विशालचा असा ना बिग बॉसच्या घरामध्ये आता मी हे 2 आठवडे पाहतो, असा वैयक्तिक गेम नाहीये. एकतर राकेशला सतत बोलत राहायचं, राकेशच इतर सदस्यांना सांगत राहायचं, पोरींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळायचं, सतत बिचिंग करत राहायचे, सतत निगेटिव्हिटी पसरवत राहायची आणि त्या पोरींना भडकवत राहायचं. अंडे चोरायचं आणि
मजा बघत बसायचे. याच्या व्यतिरिक्त विशाल कोटियांचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. ओमकार सांगतो ना, की "बाबा मी तुला प्रत्यक्ष बघितलं," तरी तो मान्य नाही. त्यानंतर मग अनुष्य सांगते, की "मी अंडे चोरले तुमचे." नंतर ती एक इथे मुद्दा पण सांगताना दिसते, की "परत तुम्ही उपोषणाला बसणार, मी नाही सांगितलं तर. म्हणून मी सांगते, की मी अंडे चोरले." म्हणजे असं सांगायचं, की मी तुम्हाला सपोर्ट पण करते आणि हे सगळं सांगून पण दाखवायचं. असा अनुश्रीचा गेम आहे. आता त्याच्यावरती बिग बॉसच्या घरामध्ये वाद झाला. बाप काढले काही लोकांनी आणि दुसरं म्हणजे दिव्याने इथे स्टँड घेतला, की हे जे काही चोरीचं आहे ते मला अजिबात पटलं नाही. खून करायचा आणि नंतर सॉरी बोलत बसायचं. मी तुमच्या दोघांसाठी अजिबात जेवण करणार नाही. दिव्याने जो काही स्टँड घेतला ना तो योग्यच आहे. त्याला अशा लोकांसाठी जेवण करत बसायचं. आता बाकीच्यांनी सांगितलं, की नाही करायचं यांचं. एकमताने आयुष कॅप्टनने ठरवलं, की या दोघांचं जेवण मी कॅप्टन असेपर्यंत करायचं नाही. विशालला आहे ना प्रत्येक ठिकाणी दिसायचं आहे, फुटेज घ्यायचं आहे. परंतु मागून मला सगळं करायचं आहे आणि मला दिसायचं पण आहे. असा विशालचा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे आणि हे जे काही सगळं त्यांनी अंड्याचं महाभारत राजकारण जे काही केलं ना, ते फक्त दिसण्यासाठी केलं. असा हा विशाल कोटियान आहे. आज तसं बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही झालं नाही. ती सोनाली जवळ-जवळ 2:45 वाजता चहा करून पिते. तिथे ओमकार आणि सोनाली किचनमध्ये होते. 2:45 वाजता कोण चहा पितं का? चहाचं भांडं गॅसवरती ठेवलंय आणि गॅस फुल ऑन आहे. चहा अक्षरशः उकळून जातो, तरी या दोघांचं लक्ष नाही. विशेष करून त्या सोनालीचं. ती त्या ओमकारला पाहत बसली. ओमकारला रात्रीचं निहाळत बसली. आणि ती किती घाण त्या किचनमध्ये केली होती सोनालीने. ते सगळं तसंच ठेवलं होतं. पण राकेश नंतर भडकला आणि राकेशचं बरं झालं राकेशचा एक मुद्दा इथे मी तुम्हाला काढतो, की राकेशला काय गरज आहे, की काय म्हणू आपण, तो सागर कॉमेडी करतो, करण कॉमेडी करतो, बाकी सगळं त्यांचं जे चालू आहे. अरे तो त्यांचा गेम दाखवतायत ते. बाकी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काहीच नाही. मग ते कॉमेडी करतात ना. तुला काय गरज आहे त्या सगळ्यांमध्ये लुडबुड करायची? तू कोण त्यांना सांगणारा, की हे बरोबर दिसत नाही, ते बरोबर दिसत नाही. सागर कारंड्याने बरोबर सांगितलं, की त्याला काय गरज आहे? जेव्हा आम्हाला बिग बॉस सांगतील, "तू आमचा बॉस आहे का? तू बिग बॉस आहे का?" हे सगळं सांगायला काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुझी अरेरावी कशाला पाहिजे? आणि खरं सांगायचं झालं ना, तर मला असं वाटत नाही, की हे जे सगळे आहेत ना, ते टीम राकेशचे ग्रुप मेंबर आहेत. हे जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा सगळेजण बाजूला होऊन इंडिव्हिज्युअल गेम त्यांचा ते दाखवतील. एक काय म्हणू आपण हा एक ग्रुप झालाय ना, म्हणून म्हणजे विशाल कोटे यांचा एक ग्रुप झालाय. म्हणून हे सगळे एकत्र ते दिसतायत, बसतायत. यांच्यामध्ये पण अशी एकी आहे असं दिसत नाही आणि ते आज आपल्याला नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल मी बोलणारच आहे. परंतु परंतु राकेश ज्या पद्धतीने त्यांच्या ग्रुपला काय आपण करतो, मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. तर हे बरोबर नाही आणि सागर कारंडेने बरोबर सांगितलं, की "तो आम्हाला कोण सांगणारा नाहीये. आम्हाला बिग बॉस सांगतील." आणि छान वाटतं, की काय म्हणू आपण सागर दादाची कॉमेडी असेल किंवा मग हे प्रतापराव वगैरे यांचं जे काही सुरू असतं, बरं वाटतं त्यातल्या त्यात. म्हणजे तुमच्या भांडण-तंट्यापेक्षा त्यांची कॉमेडी बरी. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला सांगायचा आहे. त्यानंतर मी नॉमिनेशनकडे जाणार आहे. दीपाली सय्यद या बाईचा मुद्दा. दीपाली सय्यदला तन्वीचा मुद्दा मध्येच काढण्याची गरज काय? म्हणजे काही नसताना फुटेजसाठी आणि नंतर ती बघते हा कॅमेरा माझ्याकडे चालू आहे का? स्पष्ट इथे दिसतं की तिने फुटेजसाठी हा मुद्दा काढला. खरं तर म्हणजे तुम्ही इथे कोणी जर दीपालीचं फॅन्स असाल तर मला काही फरक पडत नाही. पण मी सांगतो, दीपालीला तन्वी नेहमीच खटकते. दीपालीला जेवण करायचं असतं आणि जेवणावरनं बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यापासून राडे होत असतात. जेवण करणारी व्यक्ती ही सगळ्यात जास्त दिसते. असं म्हणजे काय म्हणू आपण, की बिग बॉसच्या घरामध्ये जे कोणी स्पर्धक जातात ना, त्यांचं असं काय मानणं असतं किंवा म्हणणं असतं. ती व्यक्ती सगळ्यात जास्त दिसते. कारण किचनच्या बाजूला सगळे लोकं असतात ना आणि तिथेच बऱ्यापैकी भांडणाला सुरुवात होते, असं त्यांचं मत असतं. तर दीपालीला जेवण करायचं आहे, परंतु तन्वीला सुद्धा जेवण करायचं आहे. पण तन्वी अशी आहे, की ती ऐकणारी नाहीये. त्यामुळे दीपालीला थोडीशी
माघार घ्यावी लागते प्रत्येक वेळी. तर दीपाली एक ठरवून आलेली की मी सगळं किचन वगैरे माझ्या हातात असेल, मी सगळं राकेशप्रमाणे माझ्याकडेच असेल, असं कदाचित दीपालीला वाटत असेल, परंतु तिच्या हातात ते किचन जवळ गेलेलं आहे. त्यामुळे ती तन्वीला काय म्हणूया आपण खाली दाखवण्यासाठी किंवा मग फुटेजसाठी दीपालीने हा मुद्दा उगाच काढला. त्याला खरंच काही अर्थ नव्हता, की अनुश्रीला तो चावी चोरण्यासाठी मदत केली. खरं तर तन्वीला ही गोष्ट अनुश्रीने नंतर सांगितली, की मी चावी चोरली. तोपर्यंत तन्वीला माहिती नव्हतं. पण ती एक सांगत होती म्हणजे एक की हां, तू चावी चोरली असशील, असं मला वाटलेलं होतं. आता हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा दीपाली त्या रुचिताकडे सुद्धा क्लिअर करून येते, की तुला माहिती होतं ना, की अनुष्यने चावी चोरली. ही गोष्ट तन्वीला माहिती आहे. रुचिता तर काय लगेचच तन्वीच्या विरुद्ध कोणतरी आहे, माझ्या बाजूने कोणतरी आहे, ही सुद्धा ओढायला लागली लगेच. चला, आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. पण अनुश्रीने ती गोष्ट क्लिअर केली, की हिला खरंच माहित नव्हतं. मी नंतर सांगितलं. त्यानंतर दीपाली हात ठेवून सांगते, की माझ्याकडनं चूक झाली हे सगळं माफी वगैरे मागते मग दीपाली. काय गरज काय पण मुद्दा काढायचा आणि त्यानंतर नॉमिनेशनमध्ये रडायला लागते. आपल्याच लोकांनी नॉमिनेट केल्यानंतर. अरे हे होणारच आहेत. मग मी असे नाते बनवलेत, मी तसे नाते बनवलेत. बिग बॉसच्या घरामध्ये कोण नाते बनवायला येत नाही. आज तुम्ही 16-17 लोक आहेत, त्यामुळे तुमच्यामध्ये नाते दिसेल इथे. जेव्हा याच्यातली 5-6 लोकं जातील ना, तेव्हा तुम्ही एकमेकांचे गळे पकडाल. जे तुम्ही दादा, ताई, आई-बाबा सगळे वागताय ना सगळे मिळून. ही नाते तेव्हा कोणीच सांभाळत नाही. सगळे गळे पकडतात एकमेकाचे. हे नंतर दीपालीला हळू कळेल. म्हणजे नॉमिनेट कोणी केलं, की मग रडत बसायचं. कोण त्यांना बोललं, की रडत बसायचं. तुम्ही एवढे नाते तयार करूच नका. हे बिग बॉसना नाते तयार करण्यासाठी अजिबात नाही आहे. तर ठीक आहे, आपण आता नॉमिनेशन टास्ककडे येऊया. आता बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट आणत नवीन वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये येते असा प्रोमो शेअर करत सगळ्यांनाच कामाला लावलं. सोशल मीडिया अगदी ऍक्टिव्ह झाला. मग प्रत्येक जण आपापल्या परीने इथे नावं घेत होतं. कोण सांगतं राकेश सावंत, कोण सांगते बिचुकले, कोण सांगते परत एकदा राधाबाई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या. परंतु बिग बॉसने दिला काय ठेंगा. निर्मळ दिखावे नावाचे न दिसणारे व्यक्तिमत्व बिग बॉसच्या घरामध्ये आले. दीपालीला सांगितलं की यांची ओळख करून द्या, त्यांना बसायला द्या. दीपाली पण या. हे सागरने आज मस्तपैकी दीपालीची बाजू घेतली. त्याच्याकडे आपण येऊयात. तर हे जे निर्मळ दिखावे आले ते मिस्टर इंडिया नावाचं नॉमिनेशन टास्क घेऊन आले. जे बिग बॉसच्या घरामध्ये सध्या मिस्टर इंडिया आहेत अशा लोकांना नॉमिनेट करायचं आहे. ही जेव्हा गोष्ट कळाली की आता नॉमिनेशन टास्क आलाय, आपल्याला आता माणसांची गरज आहे. त्यामुळे हा लगेच विशाल कोटियान त्याच्यातला जो काही मास्टर माइंड आहे असं तो स्वतःला सांगतो. तो लगेच जागा झाला आणि आपले मेंबर्स कुठे आहेत? आपले मेंबर्स कुठे आहे? अरे तो फुटीच्या उंबरठ्यावर आहे तो रोशन भाऊ कुठे आहे? असं म्हणून लगेच रोशनला त्यांनी पकडलं आणि जे काही खरं खोटं आहे ना ते बाजूला ठेवा. आता आपल्या टीमसाठी खेळण्याची गरज आहे आणि रोशनने सांगितलं की मला हे अजिबात आवडलेलं नाही. ते तुम्हाला मी सांगितलं. तर नॉमिनेशन टास्क येतो. या नॉमिनेशन टास्क अंतर्गत 2 जोड्या येणार आहेत. त्या त्या 2 जोड्यांना ही जी दुसरी जोडी आहे ती नॉमिनेट करणार. जो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या मिस्टर इंडिया आहे, जो दिसत नाही. त्यापैकी या 2 जोडीपैकी एका सदस्याला ही जोडी आहे ना, ही बहुमताने किंवा मग एकच मताने नॉमिनेट करणार. तर पहिल्यांदा इथे दीपाली आणि दिव्याची जोडी येते. जेव्हा मित्रांनो ही जोडी आली ना, तेव्हाच मला कळालं, अरे बिग बॉस ते तर आपल्याच एकच ग्रुपमध्ये आग लावायला सुरुवात केली. आता दीपाली, दिव्या आपापलेपणाने जे काही त्यांना वाटतं, की मी किती दिसते हे सांगण्याचा प्रयत्न करतात. इथे सागर आणि ओमकारला दोघींपैकी एकाला एक काय आपण म्हणूया, की एक मताने नॉमिनेट करायचं आहे. सागर इथे दीपालीच्या बाजूने आहे. ओमकार इथे दिव्याच्या बाजूने आहे. दोघंही त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मला इथे एक लक्षात आलं, की हा जो सागर आहे ना, तो ओमकारला त्याचे स्वतःचे मत सुद्धा मांडू देत नव्हता व्यवस्थित. जो काही ओमकार बोलायचा त्याच्यावरती लगेचच तो रोखठोक बोलायचा. नाही, असं नाही. मग तिने असं केलं का? मग तिने तिने तसं केलं का? दीपालीने? म्हणजे ओमकारला मत सुद्धा मांडू देत नव्हता. अशी परिस्थिती मला एकंदरीत पाहायला मिळाली. आता या दोघांचंही
एकमत होत नव्हतं. शेवटी बिग बॉस बोलले, की कॅप्टन्सीसाठी तुमचं एकमत झालं, मग इथे का एकमत होऊ शकत नाही? मग या जोडीला बाद केलं आणि सोनाली आणि आयुषला बोलावलं. त्या दोघांनी एकमताने सांगितलं, की मला दीपालीला बाद करायचं आहे आणि दिव्याला सेव्ह करायचं आहे. हे ऐकल्यानंतर आई दीपालीच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहिल्या. आयुष, तू मला नॉमिनेट केलंस. मला खूप वाईट वाटलं हे. मी किती लाडाने तुझं सगळं करायचे आणि तू मला नॉमिनेट केलंस. आणि मग तिचे अश्रूचे बांध फुटायला लागले. तर या ठिकाणी आहे ना, दीपाली ताई या नॉमिनेट झालेल्या आहेत. मित्रांनो, असं रोखठोक जे आहे ना, ते मत मांडून मोकळं व्हायचं. चला, आम्हाला याला नॉमिनेट करायचं, याला नॉमिनेट करायचं, याला ठेवायचं, याला ठेवायचं. आपण मस्तपैकी ग्रुप खेळत बसतो आणि त्यामुळे हे सगळं असं होतं. आता या दीपाली आणि दिव्याचं सांगायचं झालं ना, तर दोघेही जास्त दिसत नाही. म्हणजे दोघीही एकाच कोपऱ्याला असतात. दोघीही नॉमिनेट झाल्या तरी चालतील. असं नाहीये. पण या दोघीही जास्त दिसत नव्हत्या. काय वाटतं तुम्हाला? दोघीही दिसत नव्हत्या ना, की दीपाली जास्त दिसत होती, दिव्या जास्त दिसत होती? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. पुढची जी जोडी येते ना, ती म्हणजे विशाल अनुश्री याला नॉमिनेट करणारं ते म्हणजे राकेश बापट आणि तन्वी. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये विशाल कोटियान जो स्वतःला मास्टर माइंड समजतो, त्याला एकच भिडू शकते, नडू शकते, ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वीसाठी यार हॅट्स ऑफ यार, क्लॅप तुझ्यासाठी तन्वी. म्हणजे काय मुद्दे ठेवते. ठीक आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. विशाल आणि अनुष्य जेव्हा येतात तेव्हा विशाल सांगतो, की दिसण्याचं असेल तर माझा ग्राफ अगदी वरतीच आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मला नॉमिनेट करू शकत नाही. राकेश नॉमिनेट करू शकत नाही. आणि मग इथे अनुष्य बोलते, की मी त्याच्यापेक्षा जास्त दिसते. रुचिता आणि माझं जे काही आमचं दोघींनी जे काही भांडण केलं होतं त्याच्यामुळे आम्ही खूप दिसतो आणि हा जो विशाल आहे तो आमच्या मुलींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळतो, त्यामुळे आम्हीच फ्रंट फुटला आहे, तो नाही, असं सांगतात. आणि तन्वीने जी काही विशालची शाळा घेतली, म्हणजे तुझा ग्राफ असा नाही, तर तू असा आहेस, तू वाघ किंवा सिंह आहेस, तू बोका आहेस बिग बॉसच्या घरातला आणि तू माझ्यामुळे दिसतोस. मी जर साईडला झाली तर तू दिसणार पण आहे. विशाल असा त्या लहान मुलगा मुलगा नाही का, रागावून उभा राहतो, मला आईने काही दिलं नाही असं, मला नको तुझं फुटेज. हे भारी होतं. आणि तन्वी ज्या पद्धतीने बोलत होती ना, अरारारारा कमाल. पण मला इथे ना राकेश पलटूगिरी आवडली नाही अजिबात. तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट सांगतो, की पहिल्यांदा त्याने सांगितलं, की विशालपेक्षा मला अनुश्री जास्त दिसते. त्याने मस्तपैकी कारणासहित सगळं सांगितलं, माझं भांडण झालं, अमुक झालं. त्यानंतर जेव्हा आता एकमताने आपल्याला सांगायचं आहे, की मी याला नॉमिनेट करते किंवा याला बसवते, राकेश लगेच पलटला. नाही, मला बोलतो विशाल जास्त वाटतो आणि विशाल चांगला कॉम्पिटिटर आहे. काही कळत नाही राकेशचं. इकडे एक, तिकडे एक. त्यानंतर मित्रांनो, तन्वीने ज्या पद्धतीने सांगितलं ना, की विशालपेक्षा अनुश्री दिसली किंवा विशाल दिसला नाही. हे जे काही तिने खूप छान पद्धतीने राकेशला पटवून दिलं. तर म्हणून तुम्हाला सांगतो ना, काय तन्वी जबरदस्त आहे आणि तन्वी अशी एकटी कंटेस्टंट आहे, ती विशालला चांगली भिडू शकते, नडू शकते. तर इथे एकमताने काय म्हणूया आपण, विशालला याने नॉमिनेट केलं आणि अनुश्रीला सेव्ह केलं. खरं सांगायचं झालं ना, तर मित्रांनो, राकेशला अनुश्रीलाच नॉमिनेट करायचं होतं, पण तन्वीच्या समोर कोण बोलणार? राकेशने सुद्धा बघितलं, की तन्वी समोर आपण काय बोलू शकत नाही आणि तन्वी ठाम राहणार आहे, की मला विशाललाच नॉमिनेट करायचं. त्यामुळे ते विशालने त्यामुळे त्या राकेशने आपली जी काही तलवार नंतर काढली होती, त्या अनुश्रीच्या नावाची, ती परत मॅन केली, की आपली इथं डाळ शिजणार नाही. तन्वी जे काही घेईल त्याच्या पाठी आपण जाऊया. तर अशा प्रकारे इथे विशाल नॉमिनेट झाला. त्यानंतर सचिन आणि छोटू यांची पण छान अगदी जुगलबंदी पाहायला मिळाली. मित्रांनो, आता खरं मी सांगतो हा का, सचिन आणि छोटू या दोघांना नॉमिनेट करण्यासाठी आले करण आणि प्राजक्ता. या दोघांचं एक काय आपण कंपॅरिझन करायचं झालं सचिन आणि छोटूमध्ये, तर मला असं वाटतं, की सचिनच्या कंपॅरिझनमध्ये आपला छोटू डॉन आहे ना, तो थोडासा जास्त दिसतो. काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो. सचिन भाऊ बिग बॉसच्या घरातील कामं सगळी करतात, पण ते असे जास्त दिसत नाही, जेवढा आपला छोटू दिसतो तर. पण ठीक आहे, इथे बहुमताने
एकमताने करण आणि प्राजक्ताने सचिनला सेव्ह केलं आणि छोटू इथे नॉमिनेट झाला. तर आजच्या दिवसामध्ये दीपाली, विशाल आणि छोटू असे 3 कंटेस्टंट पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये बाकीचे कंटेस्टंट इथे नॉमिनेट होतील. पण इकडे आहे ना, उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला थोडासा राडा पाहायला मिळणार आहे. त्याचा मी व्हिडिओ थोड्या वेळाने अपलोड करेन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस होता. 3 कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत आणि इकडे हा जो विशालचा ग्रुप आहे, विशालची टोळी आहे, त्याच्यामध्ये फूट पडताना दिसते. आपला रोशन भाऊ आहे ना, तो थोडासा त्या ग्रुपमधनं साईडला होताना दिसतोय. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? विशाल टीममधनं आपला रोशन भाऊने बाहेर पडावं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे काही नॉमिनेट 3 सदस्य आहेत, या 3 सदस्यांपैकी तुम्हाला कोणाला सपोर्ट करायला आवडेल हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.